मुंबईचा राजा या वर्षी आला मुंबईचा राजा हा कालच आमच्याकडे आलेला आहे. भरपूर लोकांची मागणी फोटो काढून घेऊन गेले. हो संत परंपरा. हा बघा एक शंकराचा अवतार आहे. अजून एक छोट्या मध्ये शंकराचा अवतार आहे इकडे. ही पण छान आहे. तुकाराम महाराजांचे खूप छान अशी छोटी मूर्ती आहे इकडे आमच्याकडे. परलचा महाराजा. हो हा युद्ध करताना आहे. 2 राक्षस आहे. हा कमावरती आसन आहे. हा श्रीकृष्ण अवतार आहे. हा ते या साईडला जय मल्हार आहे. जय मल्हार आहे. या साधारण खालपासून वरपर्यंत बघितलं 2.25 फूट आहे आणि मूर्ती 1-1 फूट. 2.25 फुटाची. शंकराच्या अवतारामध्ये बाप्पा इकडे आपल्याला दिसत आहे आणि ही मूर्ती तर खूप छान दिसत आहे. मस्त फेटा लावलेला आहे आणि पूर्ण ओव्हरऑल लुक खूप छान दिसत आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आहोत लालबागच्या गणसंकुल. या आपल्याला भरपूर कार्यशाळा पाहायला भेटणार आहेत. सार्वजनिक बाप्पासुद्धा आहेत आणि घरगुती गणपती बाप्पासुद्धा. सर्व बाप्पा इकडे बनत आहेत आणि कोणकोणती मूर्ती इकडे रेडीसुद्धा झालेले आहेत आणि काय काय त्यांची प्राइसिंग आहे, कोणते बाप्पा आहेत इकडे आणि कोणत्या कोणत्या कार्यशाळेमध्ये कोणकोणते बाप्पा व्हरायटी काय काय आहे ते सर्व इन डिटेलमध्ये तुम्हाला मी या ब्लॉगद्वारे दाखवून येतो. चला जाऊया गणसंकुलमध्ये आणि खूप सारे कार्यशाळा आहेत. एक एक करून सर्व तुम्हाला मी दाखवून येतो. चला जाऊया. तर मित्रांनो इथे वेगवेगळ्या चित्रशाला कार्यशाळा आहेत. हे बघा वेले ब्रदर्स आहे, श्रेया आर्ट्स आहे, सार्थक आर्ट्स आहे आणि अन्वी आर्ट्स आहे आणि हे बघू शकता इकडे अमर आर्ट्स आहे. तर सर्वात पहिलं आपण हे बघा सार्थक आर्ट्स आहे, तिथे आपण आता जाऊया. चला सार्थक आर्ट्स आहे जिथे आपल्याला बॅलन्सिंग मूर्ती बघायला भेटत आहे. बघा डिस्प्ले पेजवरच आपल्याला दिसत आहेत सर्व बॅलन्सिंग मूर्ती आहेत इकडे. तर आता आपण थेट आतमध्ये जाऊया. चला हे बघू शकता कमलावर बाप्पा आहेत बॅलन्सिंग. तर आता आपण सार्थक आर्ट्समध्ये एंटर केलेलं आहे आणि तुमचं नाव काय आहे? तर नमस्कार, माझं नाव नंदकुमार तुकाराम पाटील. सार्थक आर्ट आमच्या कारखान्याचं नाव आहे. सार्थक आर्ट म्हटलं म्हणजे जी गोष्ट त्या ठिकाणी साध्य होते, सार्थक होते आणि त्या सार्थक्याप्रमाणे कलेची उपासना आणि भक्तीची स्थापना हे हा जो आमचा थीम आहे यावर्षीचा, ती भक्तीमध्ये साकार कशी होते ते आलेल्या आमच्या गणसंकुलमधील सार्थक आर्टमध्ये प्रत्येक गणभक्ताला इथे आल्यानंतर अगदी त्याचं मन भारावून जातो. आमच्या या ठिकाणी ज्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत 1 फुटापासून अगदी 4.5-5 फुटापर्यंत आहेत. 1 फूट म्हटलं म्हणजे आम्ही शाडू माती 1 ते 1.5 ते 2 फुटापर्यंत शाडू माती. या कलेचा उपासना म्हटलं म्हणजे अशी आहे की प्रत्येक भक्तामध्ये एक आराधना असते, संकल्पना असते की मूर्ती मातीची का असावी आणि आम्ही मातीची याच्यासाठी ठेवतो की ती मूर्ती कोणत्याही प्रकारे निसर्गाला, पर्यावरण हा कोणत्याही उपद्रव न होता इको फ्रेंडली म्हणजे त्या प्रकारे त्या मूर्तीची आम्ही मातीची मूर्ती आमच्या कारखान्यात ठेवतो. आणि आमची शाडू मातीची ही मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये अगदी शाडू मातीची मूर्ती आहे इकडे. या मूर्तीमध्ये आम्ही जी एकदा तुम्ही मूर्ती घेतल्यानंतर त्या मूर्तीचं संपूर्ण कला निसर्गाप्रमाणे अगदी विरजन लगेच होऊन जाते. आमच्याकडे त्या मातीच्या मूर्तीमध्ये POP वगैरे मिक्स नाही. त्याच्यानंतर POP म्हटलं म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस. या प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये या मूर्तीची जी आहे आमच्याकडे भरपूर प्रकार आहे. मयुरेश्वर आहे, त्याच्यानंतर लाल पितांबर आहे, देता घेता आहे, हंसावरती आहे, त्याच्यानंतर जय मल्हार आहे, कृष्ण अवतार आहे. अशा अनेक कलेप्रमाणे मूर्त्या तयार केलेल्या आहेत. त्या POP म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असं म्हणजे दाखवू शकता का कोणत्या शाडू मातीच्या मूर्ती आहेत इकडे? हो, हे आमच्या शाडू मातीच्या मूर्ती. हा संपूर्ण रॅक आहे, शाडू माती. हे तुम्ही मूर्ती हातात घेतली तुम्हाला जड लागेल, परंतु त्याच्याच कलेचं उपासना बघितली ती मूर्ती मातीमध्ये अगदी चांगल्या प्रकारे त्याचा विरजन होतं आणि मिक्स नसते आमच्याकडे. अशा पर्याय आमचा हा संपूर्ण रॅक जो आहे हा शाडू मातीचा. तुम्ही फोटो घेऊ शकता. हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्व शाडू मातीच्या मूर्ती आहेत इकडे. खूप छान सुबक अशा मूर्ती आहेत, सिम्पल एकदम आहेत. आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या कुठे आहेत? हे सिंहासनावरची आहे. हे बघा सिंहासनावरती आहे आणि खूप छान डेकोरेशन बघू शकता तुम्ही. खूप छान आहे इकडे पुढे जागा. आणि या प्रकारे अशा या ठिकाणी आहेत मूर्त्या. हे पण अगदी जसं काय अगदी राजा आरामात बसलेला आहे, अगदी मोदक खाऊन व्यवस्थित विराजमान झालेला आहे. अशा बाप्पाचं हे आहे. आता इकडे जाऊया आपण. हे बघा या साईडला तुम्ही बघू शकता. आपण प्लास्टर ऑफ पॅरिस आहे. आपण प्लास्टर ऑफ पॅरिस 1.5 फूट 2 फूट अशा मूर्त्या 1.5 फूट 2 फूटच्या मूर्त्या आहेत. खूप छान डेकोरेशन म्हणजे ते लावलेले आहेत ना, डायमंड लावलेलं आहे. हो, आमच्याकडे या मूर्ती मागे कले करणारे आमचा ओमकार दादा आहे. तो ओमकार दादा
तो संपूर्ण आपण आमचं काम नंतर करतो. त्यांची हा. इंटरव्ह्यू घेऊया. आणि सागर सर्व- पाटील आहेत, हा, सचिन ओके. पाटील आहे, प्रणाली पाटील आहे, सुप्रिया पाटील आहे, हे आमचे आहेत. या ठिकाणी हे बघा, बघा या इथे मूर्ती. विठ्ठलाची मूर्ती आहे ना. हो विठ्ठल या मूर्तीला खूप मागणी आहे. हा हो. खूप छान अशी मूर्ती आहे, म्हणजे बघितलेली आहे इकडे. हो. आवडेल अशी मूर्ती आहे. हा सिंहासन चालतंय बाहेर पण आहे. बघा सिंहासनावरती आहे बाप्पा. आणि दुसरं असं म्हणजे युनिक कोणते हा आहे? युनिक आहे, दाखवतो. ओके. हा बघा मुंबईचा राजा या वर्षी बघा, याला मागणी आहे. मुंबईचा राजा हा आहे. कालच आमच्याकडे आलेला आहे. भरपूर ओके. लोकांची मागणी कालच फोटो काढून आलंय घेऊन का? गेले. हो खूप छान. म्हणजे तुम्हाला सुद्धा इथे घरगुतीमध्ये मुंबईचा राजा विराजमान करायचा असेल मूर्ती, तर तुम्ही सुद्धा इकडून घेऊ शकता. घेऊ शकता. खूप छान आहे. हा समोर एकमुखी दत्त आहे. हे बघा त्यांचा एकमुखी दत्तांचा अवतार अवतार आहे इकडे. बघा शंकराचा अवतार आहे, बघू शकता तुम्ही. ही संत परंपरा. हा ओके. बघा एक शंकराचा अवतार आहे अजून एक छोट्यामध्ये. छोट्यामध्ये शंकराचा अवतार आहे इकडे. हो. ही पण हा छान तुकाराम महाराज, आहे. विठ्ठल तुकाराम राजा. महाराजांचे. हो खूप छान अशी छोटी मूर्ती आहे इकडे, आवडेल अशी. किती फुटाची आहे ही? ही 12 इंच ओके 12 इंचाची मूर्ती आहे. एक अच्छा. कमाल प्राइस असं काय ना. असते म्हणजे अशी 12 ह्याचे ह्या 12 इंचामध्ये 2000 2500 2000 2500 असे. हो हो आणि हा नॉर्मल आहे तिकडे. दारमळा. आणि आता आपण बाहेर बघूया चला. हा दरवर्षीप्रमाणे आमचा हा युनिक पीस म्हटलं म्हणजे या ठिकाणी अनेक हा बघा हा याला हँगिंग पीस म्हणतो ना धन्वंतरी, हा. असे पीसेस आमच्याकडे आहेत. परलचा महाराज आहे परलचा ना? महाराजा हो. हा युद्ध करताना आहे, 2 राक्षस आहे. हा कमावरती आसन आहे. हा श्रीकृष्ण अवतार आहे. हा ते या साईडला जय मल्हार आहे. जय मल्हार आहे. या पूर्ण बॅलन्सिंग मूर्ती आहेत ना सर्व? पूर्ण सगळ्या किती बॅलन्सिंग इंचाच्या आहेत या? या साधारण खालपासून वरपर्यंत बघितलं 2-2.25 फूट आहे आणि मूर्ती 1-1 फूट 2-2.25 फुटाची आहे. हो हो. ओके. 2 खूप सव्वा छान 2 अडीच मूर्ती आहे. फुटामध्ये. तिकडे पण आहे त्या साईडला. इकडे पण आहे. अजून बघूया. त्याच्यानंतर आहे शंकरचा अवतार त्रिशूल आणि डमरू आहे. ओके. त्रिशूल डमरू आहे. त्रिशूल डमरू आहे, बघू हो, शकता इकडे. बघू शकता. हा नरसिंह अवतार. नरसिंह जो अवतार नरसिंह पण आहे. खांबातून बाहेर आला आणि हिरण्यकश्यपाचा त्याने नाश केला असा नरसिंह अवतार आहे. तिकडे हा पण आहे. शंकर भोलेनाथ. शंकर भोलेनाथ. हो शेषनागावरती विराजमान आहे. ओके. आणि ती- पुढे शेषनागावर मयूर. मयूर म्हणजे मोर पिसाऱ्यावरती हा आपला बाप्पा विराजमान झालेला आहे. अगदी या पीसला आम्हाला काल आले आणि भरपूर मागणी याला. कमीत कमी आम्हाला ह्याचे भरपूर लोकांचे लाईक आले आणि अर्थातच तुमच्या माध्यमातून तुम्ही देखील आज कराल, तुम्हाला भरपूर लाईक मिळतील. आणि अशा प्रकारे या ठिकाणी या युनिक पीसेस आहेत कालच्या. युनिक पीस आहेत सर्व. युनिक पीस आणि आहे. बॅलन्सिंग आहे सर्व. आपण आता सार्थ घाट्समध्ये जे पण गणपतीच्या मूर्त्या होत्या म्हणजे शॅडो मातीच्या आणि आपलं POPच्या सुद्धा मूर्ती आणि बॅलन्सिंगचं तुमचं जर युनिक आहे खूप ना, हो. तर कशी म्हणजे युनिक जे मूर्त्या आहेत त्यांची काय प्राइसिंग आहे बॅलन्सिंगवाल्यांची? बॅलन्सिंगवाले बघा, ही जबाबदारीची मूर्ती मातीची असते आणि याला मी माती अशी करतो शॅडो की- मातीची आहे ती? शाडू मातीची शॅडो मातीची मूर्ती आमच्या कारखान्यात येईपर्यंत, कारखान्यातून आमच्या लालबागला येईपर्यंत, भक्ताच्या घरी जाईपर्यंत आणि विसर्जन होईपर्यंत त्याची जपणूक कशा प्रकारे असावी आणि ती कशा प्रकारे जपत राहावी याची मी गॅरंटी घेतो. आणि त्या गॅरंटीप्रमाणे ती मूर्ती कमीत कमी 25,000 ते 28,000ला मी त्या मूर्तींची किंमत देतो. ओके. जेणेकरून आपल्याला त्या मूर्त्या तिथून सेल होतील. आणि आमच्या मूर्त्या या MP ला, आता ही जी मूर्ती आहे मध्य प्रदेशला गेली आहे. कोणती वाली? ही वाली. ही वाली हा ही वाली मध्य प्रदेशला गेली आहे. मध्य प्रदेशला गेले ही हो मूर्ती. ही मूर्ती मध्य प्रदेश. त्या दिवशी एक ओके. ही शॅडो मातीची आहे की POP? हे POPची POPची मूर्ती आहे, बघू शकता. POPची. खूप छान हो. आहे. मध्य प्रदेशला गेली हा. आणि आता गुजरातला पण 1-2 मूर्ती गुजरातला पण 1-2 मूर्त्या जाणार आहेत. दरवर्षी जातात आमच्या. दरवर्षी जातात. हो, हो. ओके. अमेरिकेला ही, पण काय प्राइसिंग याची? हे मी 27,000. 27,000. ओके. आणि तुमचं डिलिव्हरी ऑप्शन काय आहे म्हणजे? डिलिव्हरी ऑप्शन काय करतो आम्ही, हा. डिलिव्हरी तुम्हाला पाहिजे असेल तर पॅकिंग वगैरे करण्याची जबाबदारी आमची. ओके. मग पॅकिंग तुम्ही ती- हां मग तुम्ही ती मूर्ती आम्ही इथे पॅकिंग केली ना, मग तुम्ही घेऊन जायची जबाबदारी तुमची. अच्छा. असं हो. प्रॉपर पॅकिंग वगैरे करणार, त्याचे चार्जेस थोडे असणार ना? हा आमचा पॅकिंगवाला माणूस आहे आणि ओके. अगदी काळजीपूर्वक गेल्या वर्षी फ्लाईटने 4 मूर्त्या गेलेल्या. जशा हा. गेल्या कस्टमरचं उत्तर आलं की व्यवस्थित मूर्त्या गेल्या. व्यवस्थित झाल्या. पॅकिंगची जबाबदारी करणार हा आपण गणेश भक्तच आहे, म्हणजे त्याच्यामुळे तो काळजी घेतो. बरोबर. हो. म्हणजे डिलिव्हरी झाल्यात ना भरपूर इकडून मूर्ती? झाल्यात ना दरवर्षी. आणि सुखरूप पोहोचले त्यांच्या तिकडे ना? त्यांचे फोन पण आले रिस्पॉन्स आम्हाला, पण हो. चांगला आला असेल रिस्पॉन्स चांगला आला आम्हाला, हो. प्रॉपर डिलिव्हर झाली कारण हे आणि- मागील 2-3 वर्षापासून ती लोक मूर्ती घेऊन जातात, हाँ. तर ते म्हणतात आपके यहाँ से मूर्ति लेके जाते हैं हाँ. तो आपका मूर्ति अच्छा है, लेकिन उसी तरह जहाँ यहाँ पे मिलता है उसी हाँ. तरह हमको वहाँ पे भी देखने को मिलता है. इसके लिए बरोबर. हमें खूप अच्छा लगता है.
किती वर्ष झाले तुमचे म्हणजे आमचं इथे 12 वर्ष 12 वर्ष आहे. 12 वर्ष हो. ओके. आमच्या शिवडीच्या माध्यमातून सार्थक आर्ट हां. कला केंद्र, कलेची उपासना, भक्तीची स्थापना आणि आमच्या कलेमागे आमचे सागर पाटील, प्रणाली पाटील, सचिन पाटील, ओमकार दादा असे अनेक, सुप्रिया पाटील असे आम्ही सगळे एकत्र एकाच पडद्यावर मिळून काम करतो संपूर्ण. जास्त याच्यामध्ये सागर पाटील, सचिन पाटील मूर्त्या कशा असाव्या, कशा प्रकारे आणण्यात याव्या, कला कशी असावी, जपणूक आणताना कशा काळजी घेतात. थँक्यू. धन्यवाद साहेब. ओके. तर मित्रांनो, सार्थक आर्ट्स आपण बघितलेलं आहे आणि आता आपण श्रेया आर्ट्स या कार्यशाळेमध्ये जाणार आहोत. हे बघा, बाहेरचा डिस्प्ले आपण बघू शकतो श्रेया आर्ट्सच्या तिकडे. आता आपण आतमध्ये जाऊया. चला, आपण आलेलो आहोत श्रेया आर्ट्समध्ये आणि दादा आहेत. दादा, तुमचं नाव काय? योगेश जाधव. योगेश यादव. आणि आपल्याकडे कोणकोणत्या मूर्ती आहेत, म्हणजे किती ते किती फुटापर्यंत आहेत? 1.5 फुटापासून ते 3 फुटापर्यंत. 3 फुटापर्यंत आहेत. तर म्हणजे पीओपीचे आहेत की म्हणजे शॅडो माती? पीओपी, यावेळी पीओपीच ठेवले. पीओपीचे आहेत. शॅडो माती ओके. नाही ठेवले. आता आपण सर्वात पहिलं जे सिम्पल मूर्ती आहेत त्या बघूया, मग नंतर युनिक आहेत तर मग त्या तुम्ही दाखवा. सिम्पल आहेत. ह्या प्लेन ओके. मूर्ती आहेत. हा बघा, प्लेन मूर्ती आहे तिकडे. ही 2.25 फुटाची आहे, पाठी 2 फुटाची आहे, ही 1.5 फुटाची आहे. ही plain. 1.5 फुटाची आहे. हा. त्याच्यामध्ये आपण वर्क पण करू शकतो, जसं ओके, वर्क पण करू शकतो, म्हणजे जे पण डायमंड डेकोरेटिव्ह डायमंड वर्क पण करू वर्क, शकतो. धोतर, फेटा हे आपण हेही करू इकडे पण शकतो आहेत ना? आम्ही. हा, ही चौरंग आहे. ही चौरंग ही आहे. ट्रेंडिंग ओके. मध्ये चालते चौरंग. हा. हा, ओके. देता घेता बोलतात त्याला हम्म. चौरंग मध्ये. हा, ही पण एक चौरंग आहे. ही वर्क ही मध्ये पण केलेली चौरंग आहे. आहे? हा, ही वर्क मध्ये केली. ही हे कृष्ण आहे. वर्किंग केले याच्यावर डेकोरेटिव्ह. आणि हे कृष्ण आहे. हो. ही किती फुटाची आहे? ही 2 फुटाची आहे. 2 फुटाची आहे. छान आहे ही खूप. पण 2 फुटाची आहे. ही पण खूप छान दिसते मूर्ती. ही पण एक 2 फुटाची आहे. ओके. ही छोटी वाली? नाही, ही 1.5 फुटाची ही आहे. 1.5 फुटाची आहे. ही 2 फुटाची आहे. चांगली त्यामध्ये आहे. 2.25 फुटाची सावकार म्हणून आहे. ती ओके, पण त्या साईडला पण आहे, तर तिकडे बघूया. ट्रेंडिंग मध्ये. हे लालबागचा राजा, ही आम्ही रेफरी बघा, केलेली आहे. लालबागचा राजा आहे इकडे बघू शकता. धोतर आहे, धोतर आहे बघू शकता. वेल्वेटचं. वेल्वेटचं धोतर आहे आणि खूप छान अशी मूर्ती आहे. डेकोरेटिव्ह म्हणजे जे डायमंड वगैरे लावायचं बाकी आहे ना त्याच्यावर? नाही, डायमंड ॲज इट इज अशीच आहे ती. ॲज इट इज अशीच येणार. म्हणजे कोणाला लालबागच्या पाहिजे असेल राजाला तर diamond नाही लावून लावत. देणार ना हो. असं? ओके. म्हणजे मोस्टली सर्व लालबागच्या राजाच्या थीमनुसार सर्व मूर्ती आहेत हो, ना? हो. ओके. आणि ही आता आपण इथे सावकार आहे, ही बघूया. सावकार आहे. हे बघा, ही ट्रेंडिंग मध्ये हे बघा, ट्रेंडिंग मध्ये आहे. सावकार मूर्ती आहे इकडे. 2.25 फूट. 2.25 फुटाची. आणि ही पण आहे कमळावरची. ही पण धोतर कमलावरची आहे. आणि पॅकेजिंग कसं असणार तुमचं, म्हणजे कोणाला Box म्हणजे packing बाहेर करून घेऊन देतो. जायचं असेल आम्ही गुजरातला फक्त किंवा बॉक्स पॅकिंग करून देतो. कोणती बॉक्स पॅकिंग करून बॉक्स देतो. पॅकिंग करून देणार, मग नंतर कस्टमर मग तिकडून मग त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकता ना? जाऊ शकतो. ओके. तुमचं म्हणजे नंबर किंवा कार्ड आहे का काय? नंबर आहे 7400297774. ओके, ठीक आहे. थँक्यू. तर मित्रांनो, आपण श्रेया आर्ट्समध्ये ज्या पण मूर्ती आहेत म्हणजे सिम्पल आणि डेकोरेटिव्ह, लालबागचा राजा आणि सावकार मूर्ती अशा ज्या युनिक इकडच्या ज्या मूर्ती आहेत त्या पण आता बघितलेल्या आहेत. आणि जर तुम्ही माझ्या चॅनल थ्रू येणार तर डिस्काउंटसुद्धा भेटणार आहेत असे दादा बोललेले आहेत. आणि खूप छान असं आपण मूर्ती आता बघितलेल्या आहेत, म्हणजे सार्थक आर्ट्स, श्रेया आर्ट्स आणि अजूनसुद्धा इकडे गणसंकुलमध्ये कार्यशाळा आहे, त्यासुद्धा आपण थोडं अजून एक्सप्लोअर करणार. तर चला जाऊया. तर इथे या साईडला बघू शकता वेले ब्रदर्स आहेत आणि या कार्यशाळेमध्ये आपण आता जाऊन बघूया. हे बघा, वेले ब्रदर्स यामध्ये आपण आता एंटर केलेलं आहे आणि छान सुबक अशा सिंपल मूर्ती आहेत इकडे.
आणि हे बघा छोट्या मूर्त्या पण आहेत ज्या एकदम चंद्रावरती हा बाप्पा आहे, किती क्यूट दिसत आहे बघू शकता तुम्ही. खूप 1.5-1 फुटाची अशा मूर्त्या आहेत या छोट्या छोट्या आणि खूप युनिक मूर्त्यासुद्धा आहेत. पुढे मी दाखवतो तुम्हाला. आणि सर्व या POPच्या मूर्त्या आहेत वेले ब्रदर्सतर्फे. आणि ते काही मूर्ती थोड्या बनत आहेत बघू शकता. त्या साईडला तुम्ही बघू शकता बॅलन्सिंग मूर्ती आहे तिकडे बघू शकता. नाग आहे त्याच्यावर एका पायावर बाप्पा विराजमान आहेत आणि इथे सुद्धा पृथ्वीवर एक पाय ठेवलेला आहे आणि खूप छान प्रकारे ही बॅलन्सिंग मूर्ती आहे बघू शकता. अजून एक त्या साईडला सुद्धा आहे, शंखावर बाप्पाने पाय ठेवलेला आहे आणि सर्व POPच्या मूर्त्या आहेत बघू शकता इकडे. खूप छान आहेत एकदम. शॅडो मातीच्या मूर्त्या आहेत. वेले ब्रदर्सच्या इथे दुसरं दुकान आहे आणि इथे खूप छान सुंदर अशी क्यूट मूर्ती दिसत आहे इकडे. म्हणजे 1.5 फुटापर्यंत असणार आहेत आणि खूप छान वजन असतात. या शॅडो मातीच्या मूर्त्या असतात. खूप छान सिम्पल डेकोरेटिव्हमध्ये आपल्याला दिसत आहे इकडे. बाप्पांच्या मूर्त्या इकडे बनत आहेत. हे बघ इथे मस्त क्यूट स्माईल करताना बाप्पा दिसत आहे इकडे. मस्त गादीवर बसलेले आहेत. सर्व छोट्या छोट्या मूर्ती किती छान दिसत आहेत मित्रांनो. आणि ही पण एकदम मस्त खूप क्यूट स्माईल करताना दिसत आहेत बाप्पा. या साईडला तुम्ही बघू शकता साई गणेश चित्रशाला आहे आणि यांच्या डिस्प्लेमध्येच तुम्ही बघू शकता खूप छान सुबक आणि सुंदर क्यूट अशा मूर्त्या आहेत बघू शकता. श्रीकृष्णाची मूर्ती आहे इकडे आणि इकडे वीणा वाजवताना एक मूर्ती आहे आणि अजून एक शंकराच्या अवतारामध्ये मूर्ती आहे एक. त्यांच्या डिस्प्लेमध्येच इकडे एवढ्या चांगल्या मूर्ती आहेत आणि सर्व प्रकारचे शॅडो माती आणि POPच्या मूर्ती सर्व आहेत इकडे. तर सर्व एक एक करून आपण आता बघूया. ही बघा ही पण खूप छान छोटी मूर्ती आहे पण क्यूटच्या अशा बाप्पांच्या मूर्त्या आपल्याला इकडे बघायला भेटत आहेत. हे बघा स्वामी समर्थाच्या अवतारामध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत. हे कृष्णाच्या अवतारामध्ये आहेत. हे बघा मोर सर्व मोराचे पीस सर्व साईडला लावले आणि मोरावर बाप्पा विराजमान झालेले आहेत. क्यूट आणि छान अशा मूर्त्या आहेत बघू शकता. ही पण एक मूर्ती मस्त एकदम वाटत आहेत. हे बघा सीत लक्ष्मी गणेश शाडू मातेचे व प्लास्टर पॅरिसचे गणेश मूर्ती आहेत. मूर्तिकार उमेश सीताराम आरते. तर आता इथे डिस्प्लेवर लागलेले जे बाप्पा आहेत ते आपण आता पाहूया पहिला. इकडे बघू शकता खूप छान अशी गणेश मूर्ती आहे आणि एक छोट्या म्हणजे यामध्ये आहे आणि ते त्याच रेप्लिकामध्ये तशा गादीवर बसलेले बाप्पा इकडे छोट्या मोठ्या साईजमध्ये आणि ते कृष्ण अवतारामध्ये बाप्पा इकडे आपल्याला दिसत आहे. बाप्पांची मूर्ती होऊ शकता. ही मूर्ती तर एकदम खूप छान दिसत आहे. मस्त एकदम डेकोरेटिव्ह केलेलं आहे. सुबक एकदम मूर्ती आहे. साईडला अजून एक सिंपल मूर्ती आहे. शाडू मातीचे आणि प्लास्टर ऑफ पॅरिस दोन्ही इकडे अवेलेबल असणार आहेत या कार्यशाळेमध्ये बघू शकता. हे पण एक छान ही पण एक छान मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. आणि या साईडला पण इथे सिंपल असं बाप्पा विराजमान झालेले आहेत. पाटावर बसलेले आहेत आणि इथे गादीवर बसलेले आहेत बाप्पा. आणि सर्व शॅडो मातीच्या मूर्त्या आहेत बघू शकता. ही थोडी बनवायची बाकी आहे. प्रारंभ कला मंदिर हे आपण आता शेवटचं आहे ते आपण आता पाहणार आहोत. पण यापुढे आपण बघू शकतो की डिस्प्लेला मूर्त्या बघू शकता. कृष्णाची मूर्ती आहे आणि तिकडे बाप्पा गादीवर बसलेले आहेत आणि इथे या साईडला मुंबईचा राजाची रेप्लिका आहे इकडे आणि मोर आहे आणि त्याच्या बाजूला बाप्पा आहेत आणि इकडे छोटी मूर्ती आहे आणि इथे लालबागचा राजा याचा रेप्लिका केलेला आहे आणि इथे सुद्धा खूप छान मूर्ती आहे. आणि आता पण आतमध्ये जाऊया चला. बघा छोटी अशी मूर्ती पाहिजे असेल तर लालबागच्या राजाची ही मूर्ती आहे छोटी. लालबाग आपलं मुंबईच्या राजाचा रेप्लिका आहे थोडं आणि इथे कृष्णाची मूर्ती आहे बघू शकता. पिकॉक आहे बाजूला आणि छान अशी मूर्ती दिसत आहे इकडे आणि इथे सुद्धा सिंपल मूर्ती आहे
आणि या साईडला जय मल्हाराच्या अवतारामध्ये बाप्पा इकडे विराजमान आहेत, पाहू शकता. आणि इथे पण फेटा लावलेला आहे आणि खूप छान अशी बाप्पाची मूर्ती आहे. शॅडो मातीची मूर्ती आहे ही. आणि इथे सुद्धा छोट्या छोट्या सिंपल मूर्त्या आहेत बघा, फेटा वगैरे लावलेला आहे. सुंदर असे मूर्ती आहेत बघा. शंकराच्या अवतारामध्ये बाप्पा इकडे आपल्याला दिसत आहे आणि ही मूर्ती तर खूप छान दिसत आहे. मस्त फेटा लावलेला आहे आणि पूर्ण ओव्हरऑल लुक खूप छान दिसत आहे मित्रांनो. मोराचं पीस लावलेलं आहे वरती आणि फेटा बांधलेला आहे आणि पूर्ण वरती पण म्हणजे येल्लो कलर, खाली पण येल्लो, पूर्ण मॅचिंग अशी मूर्ती आहे, बघू शकता या साईडला. ती फर्स्ट 1, 2 आणि 3 म्हणजे तिन्ही मूर्त्या अशा सेम पॅटर्नमध्ये आहेत. बघू शकता अजून एक युनिक मूर्ती म्हणजे नरसिंहा जो बाल आहे तो असं दाखवलेला आहे, चित्रीकरण दाखवलेलं आहे. आणि तिकडे संत तुकाराम आणि पक्षी आहे आणि तिकडे या साईडला वरती बघू शकता कृष्ण आहे आणि या साईडला पण मोस्टली त्याच टाईपमध्ये मूर्त्या आहेत. तर मित्रांनो, आपण गणसंकुलमध्ये 8 कार्यशाळा होते ते आपण सर्व कव्हर केलेले आहेत इकडचे. आणि एकाच ठिकाणी 8 कार्यशाळेमध्ये जे पण गणपती बाप्पा आहेत आणि कोणकोणते म्हणजे कोणकोणत्या टाईपमध्ये आहेत, म्हणजे कृष्णाच्या अवतारामध्ये आहे, जय मल्हार, म्हणजे वेगवेगळ्या टाईपमध्ये. आणि बॅलेन्सिंग मूर्ती पण आहेत, POPचे आहेत आणि शॅडो मातीच्या मूर्त्यासुद्धा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. सर्व मी या ब्लॉगद्वारे दाखवलेलं आहे. आणि जर तुम्हाला म्हणजे गणसंकुलला यायचं असेल तर सकाळी 11:30 ते रात्री 12:30पर्यंत हे गणसंकुल कार्यालय चालू असतं. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असोल बाय बाय.